दीदी हम्म माझ्या मावशीचा आर्यचा ब्लाऊज शिवणं झालं काय? हे झालं तुझ्या मावशीचा आरेवाकचं ब्लाऊज. पाय किती सुंदर शिवलं बघ. आहे की नाही? पा किती मस्त शिवलं याच्या मावशीचा आरेवाकचं ब्लाऊज. हा पैसे नाही आणले का रे तुला? त्या मम्मीने पैसे नाही दिले? नाही. मग पैसे घेऊन येणार बा. मग देतो मी उधारी गिदारी नाही दे. तू पहिले पैसे घेऊन ये. मग अटीच राहायचं तर आम्ही काय करणार? आम्हाला पहिले पैसे पाहिजे. तुमचे पैसे डुबावतो का आम्ही? मग डुबवले तर काय करा? आम्ही उधारी देत नाही कोणाला. तुम्ही ना ब्लाऊज नेलं चालले गेलं कोणी गावलं तर तुमची मम्मी. विश्वास नाहीये का? नाही, आता आम्ही विश्वास करायचे कामच बंद करून टाकले. कारण की बाया काय करतात, ब्लाऊज आणतात, शिवून नेतात आणि पैसे द्यायच्या नावानं बोंब. बाया पैसे द्यायला येतच नाही. केवढूल्या लेकरायला पाठवतात ब्लाऊज घ्यायला आणि 2-2 हजाराचे ब्लाऊज शिवायला टाकतात. मग आता पैसे नगदी पाठवायला पाहिजे ना. एवढ्या लेकराला बी पाठवलं तर पैसे द्यायला पाहिजे की नाही? तशा करत नाही. मग ब्लाऊज कोण देऊ? त्या मम्मीचं जाय त्या मम्मीला सांग की दीदी म्हणते पहिले पैसे द्या तेव्हा ब्लाऊज दे, नाही तर ब्लाऊज भेटणार नाही. त्या मम्मीच्याकडे मागचेच तर बापा 2000 रुपये दिले नाही. हे ब्लाऊज मी देणार नाही. जदलं मागचे पुढचे पैसे पुरे नील करीन नाही ती मम्मी, तदलं हे ब्लाऊज भेटणार नाही. जाय सांग तुझ्या मम्मीले. जाय पटका.